भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालं आहे. वयाच्या 92व्या वर्षी मनमोहन सिंग यांनी अखेरचा श्वास घेतला. नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालं. एम्सने डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाचं कारण सांगितलं आहे. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर एम्सने मेडिकल बुलेटिन जाहीर केलं आहे. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं आहे. वयोवृद्धतेच्या काळातील आजारावर मनमोहन सिंग यांच्यावर उपचार केले जात होते. 26 डिसेंबर 2024 रोजी मनमोहन सिंग घरी अचानक बेशुद्ध पडले. यानंतर त्यांच्यावर घरीच उपचाराचे प्रयत्न केले गेले. यानंतर रात्री 8:06 त्यांना नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात आणण्यात आलं. वैद्यकीय आपत्कालीन स्थितीमध्ये त्यांच्यावर उपचारांना सुरुवात झाली, पण प्रयत्न करूनही त्यांना वाचवता आलं नाही. रात्री 9:51 डॉक्टर मनमोहन सिंग यांना मृत घोषित केलं गेलं, असं एम्स कडून सांगण्यात आलं आहे. मनमोहन सिंग हे 2004 ते 2014 अशी 10 वर्ष देशाचे पंतप्रधान होते. मनमोहन सिंग यांनी देशाला आर्थिक सुधारणांच्या दिशेने नेलं. मनमोहन सिंग 1991 मध्ये पहिल्यांदा राज्यसभेचे सदस्य झाले. मनमोहन सिंग 1991 ते 1996 पर्यंत नरसिंहराव सरकारमध्ये अर्थमंत्री होते.